नमस्कार, मी मानसी आंबेडकर. 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनीवर मी रेडिओ जॉकी म्हणून काम करते आणि त्याचबरोबर मी मानसशास्त्रज्ञ म्हणूनही काम करते. मनीष वाघ यांच्या लेखांचं आपण वाचन करतो आहोत आणि जाणून घेतो आहोत पर्यावरणासाठी लढणाऱ्या काही वॉरियर्स बद्दल. या लेखामध्ये त्यांनी एका नदीची संघर्ष यात्रा चितारण्याचा प्रयत्न केलाय. सदियों से बहती हूँ अब तो संभालो तुम, एक बूंद जीवन की मुझ में तो डालो तुम, कहती है हर नंदी मुझको बचा लो तुम. उत्तर प्रदेशची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी हिंडन किंवा हरनंदी नदी, प्रदूषणामुळे या नदीचं अस्तित्व धोक्यात आलं होतं आणि त्यामुळेच या नदीवर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण परिसंस्थेला धोका निर्माण झाला होता. हिंडन नदीवर असलेले हे संकट दूर करण्यासाठी, या नदीच्या संवर्धनासाठी पुढे आले ते जलपुरुष राजेंद्र सिंह आणि त्यांच्या जलबिरादरी या संस्थेचे कार्यकर्ते विक्रांत शर्मा. हिंडन जलबिरादरीच्या माध्यमातून या नदीच्या संवर्धनासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवायचे आणि हर एक प्रकारचा लढा त्यांनी या नदीसाठी दिलेला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग शेतीच्या बाबतीत समृद्ध मानला जातो. हिंडन नदी ही पश्चिम उत्तर प्रदेशची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. हिंडनलाच हरनंदी म्हणूनही ओळखलं जातं. प्रदूषणामुळे या नदीलगतची इकोसिस्टीम पूर्णपणे बिघडली होती. ती सावरायची तर हिंडन नदीला प्रदूषण मुक्त करायला हवं, म्हणून मग विक्रांत शर्मा यांनी त्याचा विडा उचलला. महात्मा गांधींना आदर्श मानणाऱ्या शर्मा यांनी बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत नदीबाबत परिसरातल्या लोकांमध्ये जागरूकता यावी म्हणून पदयात्रा वगैरे सुरू केल्या. हिंडन वाचवा हा मंत्र ते देत असत. विक्रांत यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयामध्ये पदवी घेतली. प्रथम श्रेणीमध्ये ते उत्तीर्णही झाले. पुढे त्यांनी LLB केलं आणि 2002 मध्ये गाझियाबादच्या कोर्टामध्ये त्यांनी वकिली सुरू केली. लहानपणापासूनच ते पर्यावरण प्रेमी होते. लहानपणी पाना फुलांची जोपासलेली आवड पुढे नद्यांपर्यंत गेली. 2004 मध्ये वकिली ऐन भरात असताना परिसरातल्या हिंडन नदीची दुरवस्था त्यांना सारखी बोचत होती. गाझियाबाद मधून सुद्धा ही नदी जाते. नाल्यासारखी तिची अवस्था पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. नदीचीच आता वकिली करायची असं त्याने ठरवून टाकलं. बरेच दिवस एकटेच त्या दिशेने ते प्रयत्न करत होते. नंतर अन्य युवकांची आणि पर्यावरण प्रेमींचीही त्यांना साथ मिळत गेली. 2004 मध्ये हिंडन जलबिरादरीची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या लक्षात आलं की नदीला प्रदूषण मुक्त करायचं असेल आणि वाचवायचं असेल तर नदीच्या काठावर राहणाऱ्या ग्रामस्थांना त्या नदीचं महत्व पटवून सांगावं लागेल. नदीच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात त्यांचा सहभाग जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे कार्य सिद्धीस जाऊ शकणार नाही. हे करायचं तर ग्रामस्थांच्या मनापर्यंत पोहोचायला हवं. दुसरा काही पर्यायच नाही. हिंडन नदीची ओळख अगदी जवळून व्हावी म्हणून त्यांनी पदयात्रा काढल्या. पदयात्रेच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी नदीचीच परिक्रमा केली. पदयात्रेच्या माध्यमातून त्याच्या लगतच्या वनस्पती, वन्यजीव आणि याशिवाय त्या नदीच्या काठावर फुललेल्या वेगवेगळ्या संस्कृती, लोकजीवन या सगळ्यांचाच त्यांनी अभ्यास केला आणि या सगळ्यांच्याच आपण अगदी समोरासमोर येतो ना. नदीकाठच्या निसर्गाला जवळून पाहायचं आणि पानाफुलांचे संवाद साधायचा तर यापेक्षा दुसरं कुठलंही चांगलं साधन नाही. हिंडन नदीचा उगम सहारनपूर जिल्ह्यातल्या पुरकाटांडा इथं होतो. नोएडा लगत सोमनाथपूर गावामध्ये ती दुसऱ्या एका नदीमध्ये विलीन होते. अशी 201 किलोमीटरची पदयात्रा विक्रांत यांनी कितीतरी वेळा केली. पदयात्रेदरम्यान नदीकाठच्या जवळजवळ 400 गावांमधल्या रहिवाशांनी त्यांच्याशी संवाद साधला, ओळख बनवली. नदीला प्रदूषण मुक्त कसं ठेवायचं याचे मंत्र आणि तंत्र त्यांनी ग्रामस्थांना दिले. यासाठी त्यांनी हिंडनसह तिच्या कृष्णी आणि काली या उपनद्यांच्या काठावर राहणाऱ्या 400हून जास्त गावांचा आणि त्यातल्या 100हून अधिक नाल्यांचा एक नकाशा तयार केला. फोटोग्राफी आणि भित्तीफलकांच्या माध्यमातून नदी प्रदूषण मुक्तीचे मार्ग त्यांनी समजावले. लहान मुलांपर्यंत हा विषय पोहोचावा म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या कारण मुलांना ती आवडते.
या वयातच नद्यांचं महात्म्य त्यांच्यामध्ये रुजलं तर ते अधिक उपयोगाचं आहे. पुढे तेही नद्यांची काळजी वाहतील. अशा उपक्रमांमधून नदीचं आणि या मुलांचंही भविष्य एक प्रकारे सुरक्षित करण्यास आहे. हिंडन वाचवा अभियानाअंतर्गत नदी संरक्षण या विषयावर विक्रांत यांनी आज पावेतो 15हून अधिक चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडली आहेत. शिवाय अलीकडेच त्यांनी पावसाचं पाणी वाचवा या विषयावर एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. 400हून अधिक निबंध त्यासाठी प्राप्त झाले. या निबंध स्पर्धेची सर्वात मोठी फलनिष्पत्ती म्हणजे जिल्हा कारागृहातून सुद्धा कैदी बांधवांच्या 60 प्रवेशिका या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या. निवड झालेल्या उत्कृष्ट निबंधांमध्ये एक जन्मठेपेची शिक्षा निवड झालेल्या उत्कृष्ट निबंधांमध्ये एक जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने लिहिलेलाही निबंध आहे. हे विशेष. कारागृहातले कैदीही नदीचं महत्व ओळखायला लागलेले आहेत. ही खरं तर विक्रांत शर्मा यांच्या कार्याच्या यशाची पावतीच म्हणावी लागेल. हिंडन नदीच्या विषयावर एक डॉक्युमेंटरी तयार केली गेली आहे. नदीकाठच्या 100हून अधिक गावांमधून तिचं वितरण झालं. नदीवर एक गाणंही संगीतबद्ध केलं गेलं. हिंडन सॉन्ग या नावाने ते ऐकलं जाऊ शकतं. काही वर्षांपूर्वी हिंडन नदीकाठी वसलेल्या एका गावामध्ये सुठारीमध्ये पदयात्रेदरम्यान हडप्पाकालीन आणि महाभारतकालीन काही अवशेष त्यांना सापडले. अवशेषांच्या संरक्षणासाठीही शर्मा यांनी ही चळवळ उभारली. परिणामी गावामध्ये आणखीन काही ऐतिहासिक महत्व असलेल्या गोष्टी आढळून यायला लागल्या. नद्या या आमच्या संस्कृतीच्या वाहक असल्याचं हे एक द्योतक आहे. नदी संरक्षणाच्या या लढ्या दरम्यान विक्रांत यांनी विविध ठिकाणी नदीशी संबंधित 100हून अधिक RTI दाखल केल्या. त्यातून त्यांना नद्यांशी निगडीत खूप महत्वाच्या गोष्टी माहीत झाल्या. खूप अनुषंगिक माहिती सुद्धा त्यांना या निमित्ताने मिळाली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रीय हरित प्राधिकरणामध्ये विक्रांत यांनी हिंडन नदीवर वाढत चाललेल्या अतिक्रमणांबद्दल आणि प्रदूषणाबद्दल 2 याचिका दाखल केल्या. हरित प्राधिकरणाने विक्रांत यांच्या याचिकेची दखल घेऊन त्यासाठी कठोर आदेश जारी केले. समाजाचा आपण काही देणं लागतो या भावनेतून विक्रांत शर्मा स्वतःसाठी जराही वेळ शिल्लक ठेवत नाहीत. चहाच्या टपरीवर कब्बशा विसळणाऱ्या मुलांना अबकडचे धडे देत असलेले विक्रांत, अनाथ आणि निराधार मुलांना 2 चांगल्या गोष्टी सांगत असलेले विक्रांत आणि त्यांना प्रसंगी मदतीचा हात देत असलेले विक्रांत अनेकांनी त्या तिथं पाहिलेले आहेत. आज तुम्हाला सर्वांना अजून काही ग्रीन वॉरियर्स बद्दल हा लेख वाचून दाखवणार आहे. याचे लेखक आहेत मनीष वाघ आणि याच्यामध्ये जे ग्रीन वॉरियर्स आहेत त्यांच्या कामाचा आता थोडक्यात परिचय आपण ऐकूया. कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात, त्या तिथे एक झाड आहे त्याचे माझे नाते, त्या तिथे एक झाड आहे त्याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक येते आणि दोघांवरूनही जाते. अगदी असंच झाडांशी नातं जोडलेल्या 2 आजींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. एक आहेत सालूमरदा थिम्मक्का आणि दुसरे आहेत वनांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळसाबाई गौडा. बंगळूर जिल्ह्यातल्या हुलिकल नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या सालूमरदा थिम्मक्का या 103 वर्ष असलेल्या आजींनी 384 वडाच्या झाडांची लागवड केली आहे. स्थानिक लोक त्यांना सालूमरदा म्हणतात. कन्नड मधला या शब्दाचा अर्थ होतो झाडांची रांग. म्हणजे ज्याने झाडांची रांग तयार केली त्या सालूमरदा थिम्मक्का. थिम्मक्का या एका अशिक्षित आणि मजूर स्त्रीने स्वतःचं नातं वडाच्या झाडांशी जोडलं. वाईटातून चांगलं कसं घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थिम्मक्का यांचं आयुष्य. लहान वयात थिम्मक्का यांचा विवाह बेकल चिक्कय्या यांच्याशी झाला. मात्र लग्नाला 25 वर्ष झाली तरी मुलबाळ होत नव्हतं. थिम्मक्का यांच्या मनात ही बोच कायम होती. त्यांनी आपल्या पतीशी या विषयावर चर्चा केली आणि ठरवलं की आपण वृक्षारोपण करायचं. झाडांनाच मुलांसारखं वाढवायचं, त्यांना जीव लावायचा, त्यांना जपायचं. लग्नाला 25 वर्ष झाली तरी मुलबाळ होत नाही म्हणून बंगळूर जिल्ह्यातल्या हुलिकल या खेड्यातल्या थिम्मक्का आणि त्यांचे पती बेकल चिक्कय्या याने ठरवलं की वृक्षारोपण करायचं. आणि पाहता पाहता थिम्मक्कांनी 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये 384 वटवृक्षांची लागवड केली. आज थिम्मक्का यांचं वय 103 वर्षांचं आहे. या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे
थिम्मक्का यांनी पर्यावरण शास्त्रातनं कुठलीही पदवी घेतलेली नाही. पर्यावरणाची पुस्तकं वाचून त्या प्रेरित वगैरे झालेल्या नाहीत. कोणत्याही पर्यावरणवादी चळवळीच्या त्या कार्यकर्त्या नाहीत आणि स्वयंप्रेरणेने त्यांनी हे सगळं कार्य उभं केलं आणि आतापर्यंत सांभाळलंही. निसर्गाने हाडामासांचं एक अपत्य काही थिम्मक्का यांच्या पदरात दिलं नाही, पण पुढे अनेक पिढ्यांना प्राणवायू देऊ शकतील, माणसानं जगवू शकतील, सावली देऊ शकतील असे 384 सुपुत्र त्यांनी थिम्मक्का यांच्या नशिबात दिले आहेत. त्यांनी लावलेल्या वटवृक्षांमुळे त्या वटवृक्षासारख्याच दीर्घायू झाल्या आणि त्यांच्या कार्यामुळे अजरामर सुद्धा. वडाच्या झाडांच्या लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर थिम्मक्का यांनी पतीसह वडाची रोपं जमवायला सुरुवात केली होती. त्यांच्या गावाबाहेर असलेल्या मोकळ्या 4 किलोमीटरच्या परिसरात पहिल्या वर्षी त्यांनी 10 रोपं लावली, दुसऱ्या वर्षी 15 आणि तिसऱ्या वर्षी 20 रोपं लावली. ही रोपं जगवण्यासाठी हे दाम्पत्य स्वतः पाणी तिथपर्यंत वाहून न्यायचं. रोपांच्या वाढीमध्ये काटेरी झुडपं फार महत्वाची असतात, पण तणांचा आणि त्यांचा अडथळा होऊ नये म्हणून वेळोवेळी त्यांची छाटणीही करावी लागते. अशी काळजी थिम्मक्का आणि त्यांचे पती यांनी कित्येक वर्ष न चुकता घेतली. हळूहळू रोपांची संख्या ते वाढवत गेले. 1991 साली थिम्मक्का यांचे पती बेकल चिक्कय्या हे त्यांना सोडून देवाघरी गेले. तरीही त्यांच्या आठवणींना सोबत घेऊन थिम्मक्का यांचं कार्य त्या निष्ठेने करतच होत्या. आज त्यांच्या या कार्याचाच एक वटवृक्ष झालाय. थिम्मक्का यांचं गाव हुलिकल ते शेजारचं गाव कुदूर याच्या मधला 5 किलोमीटरचा सगळा रस्ता आता हिरवागार झालाय आणि वटवृक्षमय झालाय. स्थानिक लोक सोडले तर राष्ट्रीय नागरिक पुरस्कार मिळेपर्यंत थिम्मक्कांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलंच नव्हतं. मात्र 1986 मध्ये थिम्मक्कांना राष्ट्रीय नागरिक पुरस्कार मिळाला आणि थिम्मक्का नावाच्या झंझावाताची देशाला ओळख झाली. त्यांच्या आयुष्यावर चित्रपटही तयार करण्यात आला. थिम्मक्कांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले, मात्र त्यांची एक खंत आहे. त्या म्हणतात की लोक मला भरमसाठ पुरस्कार देतात, पण एखाद्या सामाजिक कार्याला मदत निधी द्यायला कोणी पुढे येत नाही. मला मोठं रुग्णालय सुरू करायचंय, या कार्यात मदत करायला कोणी रस दाखवत नाही. माझ्या परीने मी प्रयत्न करतेच आहे आणि करतच राहणार. थिम्मक्का यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ आज दिसतंय. स्वतःच्या घामाचं पाणी आणि कष्टाचं खत घालून त्यांनी त्यांचा अवकाश हिरव्या रंगाने भरून टाकलाय. आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांचं काय होईल हा एकच विचार करून त्यांच्या भविष्यासाठी पैसे साठवणारे लोक एका बाजूला असताना, दुसऱ्या बाजूला पदरात मूल नसतानाही शेकडो वर्ष अनेक पिढ्यांना पुरेल असा अक्षय धनसाठा आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण करणाऱ्या थिम्मक्का या जगात आहेत. थोर विचारवंत वॉरन बफे म्हणाले होते, कोणीतरी खूप आधी झाडं लावली म्हणून आज त्या झाडांच्या सावलीत दुसरं कोणीतरी निवांत बसू शकतं. आपल्या पुढच्या पिढ्यांना घनदाट झाडांची सावली मिळावी म्हणून 1 लाखाहून अधिक झाडं लावून ती वाढवून जोपासतायत उत्तर कर्नाटकच्या होनल्ली गावामध्ये राहणाऱ्या तुळसाबाई आजी. तुळसा गौडा आज वयाच्या 75व्या वर्षात आहेत. गळ्यात भरपूर मण्यांच्या माळा, आदिवासी पद्धतीने नेसलेली साडी, 70 ओलांडली असूनही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उदंड अनुभव दाखवणाऱ्या सुरकुत्या. जंगलातल्या वनस्पतींच्या आणि वृक्षांच्या बद्दल त्यांना प्रचंड माहिती आहे. अशा पद्मश्री तुळसाबाई गौडा. कर्नाटकातल्या अंकोला तालुक्यातल्या एक आदिवासी महिला असणारी तुळसा गौडा हिने खूप मोठं काम उभं केलंय. लहानपणीच तिचे वडील वारले. सुविधांचा अभाव, गरिबीची परिस्थिती, त्यामुळे तुळसाबाईंना शाळेत जाऊन शिक्षण घेता आलं नाही. गरिबीमुळे आईसोबत शेतात जाऊन मजुरी करून तरुणपणी त्यांचा विवाह झाला. पण काही दिवसातच पतीचंही निधन झालं. इतकी प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिची जगण्याची जिद्द आणि तिच्यातली सकारात्मकता खूप वाखाणण्याजोगी होती. आजपर्यंत सुमारे 40,000 झाडांचं रोपण करून तिने त्यांचं संगोपन केलंय. यापुढेही हेच काम करत राहावं अशी तिची इच्छा आहे. सरकारी वन विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वनीकरणाच्या उपक्रमामध्ये ती सहभागी झाली आणि तिचं काम पाहून वन विभागाने तिथेच तिला नोकरीही बहाल केली.
14 वर्ष नोकरी केल्यानंतर ती निवृत्त झाली आणि अजूनही वृक्ष हाच तिचा ध्यास आहे. तिने लावलेल्या प्रत्येक झाडाची जात, त्या झाडाचे गुणधर्म आणि फायदे, त्या झाडाच्या वाढीसाठी लागणारं पाणी याची तिला सगळी माहिती आहे. अंकोला तालुक्यामध्ये तिने लावलेल्या छोट्या रोपांचे आज मोठे वृक्ष झालेत, त्यामुळे त्या परिसरातलं पर्यावरण सुधारले. तुलसीच्या या कामाची दखल घेत भारत सरकारने 2020 साली पद्मश्री पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला. आदिवासी त्यांचं नैसर्गिक संसाधनांचं ज्ञान आणि व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी आणि हवामान बदलांचा प्रतिकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांनाच अधिक महत्व अधोरेखित करणाऱ्या तुळसा गौडा या निसर्ग संवर्धनाचं एक जिवंत उदाहरण आहे. आपण जाणून घेऊया पर्यावरण संवर्धनाच्या एका सनदशीर लढ्याबद्दल. जगभरामधली जवळजवळ 150 देशांमधली जहाजं जेव्हा मोडीत काढायचं ठरतं, तेव्हा चितगाव मधल्या एका बंदरामध्ये ती दरवर्षी आणली जातात. या व्यवसायामध्ये स्थानिक मजुरांबरोबरच त्यांची लहान मुलंही रोजंदारीवर जुंपली जातात. या जहाजांमधनं बाहेर निघणारे खूप वेगवेगळे पदार्थ असतात, ज्याच्यामध्ये एम्बेस्टॉस किंवा पॉलिक्लोरिनेटेड बायोफेनाइल्स ने भरलेलं शिसं किंवा आर्सेनिक असे अनेक रासायनिक पदार्थ असतात. हे सगळे पदार्थ पाण्यामध्ये मिसळतात, त्यामुळे समुद्राच्या पाण्याबरोबरच कामगारांच्या जीवाची सुद्धा हानी व्हायला लागली आणि या विषाच्या प्रदूषणामुळे दर आठवड्याला एका कामगाराचा मृत्यू व्हायला लागला. अशी बातमी बाहेर आली आणि मग या व्यवसायाला स्थानिक नागरिकांचा विरोध व्हायला लागला. या कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडली ती सईदा रिझवाना हसन या बांगलादेशातल्या एका पर्यावरण प्रेमी वकिलाने. ढाका विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि त्याच विद्यापीठातून LLM 1993 साली पदव्युत्तर पदवी मिळवून तात्काळ त्या बांगलादेश एन्व्हायरमेंटल लॉयर्स असोसिएशन किंवा बेला या जनकल्याणार्थ करत असलेल्या वकिलांच्या संघटनेसाठी काम करायला लागल्या. बांगलादेशातल्या चितगाव मधल्या शिप ब्रेकिंग व्यवसायातून अनेक पर्यावरणीय कायदे पायदळीत उडवले जात होते. त्यामुळे तिथल्या बालकामगारांच्या आणि समुद्राच्या पाण्यामध्ये खूप दूषित परिणाम व्हायला लागले. कायदा हातात घेऊन पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि निष्पाप बाळांच्या स्वास्थ्याला बाधा आणणाऱ्या धनदांडग्यांना कायद्याचा उपयोग करून वठणीवर आणण्यासाठी बेला या संस्थेतर्फे सईदा यांनी काम सुरू केलं. याशिवाय कारखान्यांमध्ये होणारं प्रदूषण, नद्यांमधल्या वाळूचा उपसा, बेसुमार वृक्षतोड, नदी किनाऱ्यावरची घुसखोरी, टेकड्यांचं सपाटीकरण, सार्वजनिक जागांवरचे कचऱ्याचे ढीग अशा जनहिताला बाधक असणाऱ्या अनेक गोष्टींबाबत बेला या संस्थेने किमान 100 खटले तरी लढवले होते. सईदा या खटल्यांच्या केंद्रस्थानी वकील म्हणून होत्या. त्यांनी यशस्वीरित्या मिळवलेल्या 2 खटल्यांचे निकाल पुढच्या खटल्यांसाठी एक प्रेसिडेंट ठरले. या संस्थेच्या कार्याकडे सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. सईदा 2003 पासून हे खटले लढवत होत्या आणि मूळ देशामध्ये जहाजाचं निर्विषीकरण केल्याशिवाय कुठलंही जहाज बांगलादेशाच्या आसपास येऊ नये अशी त्यांची धडपड होती. त्यात त्यांनी यश मिळवलं. पुढे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण खात्याकडून परवानगी न घेता चालवली जाणारी सगळीच्या सगळी 36 म्हणजे 36 शिप ब्रेकिंग यार्ड्स ही बंद करायला लावली आणि बांगलादेशामध्ये येणाऱ्या प्रत्येक टाकाऊ झालेल्या किंवा निकामी झालेल्या जहाजाचं मूळ देशामध्ये निर्विषीकरण करण्याचा निर्बंध जारी केला गेला. सईदा यांच्या नेतृत्वाखाली बेला या संस्थेने पाणथळ जमिनींमध्येही भर टाकण्यावर निर्बंध आणण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली आणि धनवान बांधकाम कंपन्यांच्या 20 ज्येष्ठ वकिलांशी सामना करून त्यांचा गृहप्रकल्प बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांचं कार्यक्षेत्र खूप विस्तारलंय. पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा हक्क घटनेने दिलेल्या जीविताच्या हक्काचा एक भाग आहे. कायदा सगळ्यांसाठी असतो आणि तो सगळ्यांना समप्रमाणात लागूही व्हायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही आमचे शेतकरी, कोळी, अरण्यवासी या सगळ्यांच्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडत राहणार आहोत असं त्या म्हणतात. वृक्षराजी, टेकड्या, पर्वत, तळी, नद्या या मानवांचं हित जपतात. त्यांचं संरक्षण, संवर्धन करणं हे आद्य कर्तव्य आम्ही मानतो.
चुकीच्या शोषण करणाऱ्या आणि निसर्ग संपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या विकास योजनांबाबत सतर्क राहून सत्तेचा गैरवापर थांबवण्यावर या संस्थेचा कटाक्ष आहे. सईदा यांचा लढा पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच सुरू असून त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांपैकी सर्वोच्च म्हणजे रेमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या आम्ही अद्याप संतुष्ट नाही आणि जोवर न्याय पाण्यासारखा खळखळून मिळत नाही तोपर्यंत सदाचरणाचा अफाट ओघ सुरू होत आम्ही अद्याप संतुष्ट नाही आणि जोवर न्याय पाण्यासारखा खळाळून वाहत नाही आणि जोवर सदाचरणाचा अफाट ओघ सुरू होत नाही तोवर आमचं समाधान होणार नाही, अशा सुप्रसिद्ध उच्चारांचा पुनरुद्गार केला. सईदांना त्यांच्या पर्यावरण विषयक कार्याबद्दल अनेक मान सन्मान मिळाले. त्यापैकी प्रतिष्ठेचे म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली बेला या संस्थेला ग्लोबल 500 रोल ऑफ ऑनर हा 2003 साली संयुक्त राष्ट्रांनी दिलेला पुरस्कार. बांगलादेश शासनाचं एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2007 साली, सेलिब्रेटिंग वुमेनहुड अवॉर्ड 2008 साली, द गोल्डमन एन्व्हायरमेंटल प्राइज 2009 साली आणि 2012 साली मिळालेलं रेमन मॅगसेसे अवॉर्ड. यांच्याशिवायही अमेरिकेतल्या टाइम मासिकाने त्यांचा हिरो ऑफ एन्व्हायरमेंट असा गौरवही केलाय. या लेखाचे लेखक आहेत मनीष वाघ. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा कमेंट सेक्शन मध्ये आणि शेअर करा, सबस्क्राईब करा पर्यावरण शाळेचं हे चॅनल.